Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully. वेल्दी होण्याचे 7 सवयी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार. मित्रांनो, या ज्या सवयी आहेत जर तुम्ही अंगीकारल्या तर तुमच्या जीवनामध्ये खूप मोठी वेल्थ क्रिएट होऊ शकते आणि ती वेल्थ क्रिएट करायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मी खूप सारे फायनान्शियल रिलेटेड गोष्टी या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासमोर आणत असतो. नमस्कार मित्रांनो, मी आकाश गुंदावले. आज आपण वेल्दी जर तुम्हाला बनायचं आहे तर अशा कोणत्या 7 सवयी तुम्ही फॉलो केल्या पाहिजेत किंवा काय असे 7 गोष्टी केल्या पाहिजेत त्या मी इथं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्याला वाटतं श्रीमंत लोक काहीतरी वेगळे असतात, काहीतरी स्मार्ट असतात, क्लेवर असतात. असं खरं तर काहीच नसतं. जर तुम्ही श्रीमंत लोकांना भेटलात, बोललात तर ते सुद्धा तुमच्या माझ्यासारखेच साधे सोपी लोक असतात, सरळ लोक असतात. फक्त त्यांच्यामध्ये काय वेगळं असतो तर ते पैशाबद्दल जे असतात ते प्रचंड सकारात्मक असतात. त्यांचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह असतो, क्लिअर थिंकिंग असतं. जे काही इमोशन आहेत त्याच्यापेक्षा ते लॉजिकल थिंकिंग खूप चांगल्या पद्धतीने करतात पैशाच्या बाबतीत तरी. आता ही खूप महत्त्वाची सवय आहे की तुम्हाला इमोशनली वाटतं की म्युच्युअल फंड, स्टॉक मार्केट किंवा जे काही रिस्की असेट क्लास, सब्जेक्ट टू मार्केट रिस्क म्हटलं की तुम्ही घाबरता आणि गरीब असता. खरं तर तुम्ही आकडे समोर ठेवले पाहिजेत आणि मग ॲनालिसिस केलं पाहिजे. इमोशनल होण्यापेक्षा की आकडे काय सांगतायत बुवा. जर मी मागचे 10, 20, 30 वर्षाचे जर इक्विटी म्युच्युअल फंडचे ट्रॅक रेकॉर्ड काढून पाहिले तर ते काय म्हणतायत, जर तुम्ही 10, 20, 30 वर्ष जर कन्सिस्टंटली मागची इन्व्हेस्टेड होता इक्विटी फंडमध्ये तर आकडे तुम्हाला सांगतील किंवा सेन्सेक्स तुम्हाला सांगेल की मागच्या 40 वर्षात सेन्सेक्स 15, 16, 17% कंपाऊंडिंगली ग्रोथ केला. आकडे बोलतायत. भले खूप सारे चढ उतार आले, हर्षद मेहता आले असतील, केतन पारेख आले असतील, कारगिलचं युद्ध आलं असेल, 2008ची मंदी आली असेल, 2019चं कोविड आलं असेल, आता इस्रायल असेल. हे सगळं काही झालं तरी सुद्धा खूप साऱ्या म्हणजे मला वाटतं 90% इक्विटी म्युच्युअल फंडनी FD प्लस मिनिमम FD प्लस 5% रिटर्न डिलिव्हर केले, त्याच्यापेक्षा जास्त केलेत. बट आय एम जस्ट टॉकिंग. मग हे जर आकडे तुम्हाला सांगतायत की अदर कोणत्याही असेट क्लासपेक्षा इक्विटी म्युच्युअल फंड आणि इक्विटीनी बेस्ट डिलिव्हर केलंय तर हे लॉजिकली विचार करतात श्रीमंत लोक. आणि आपण इमोशनली माझे पैसे तर बुडणार नाही, कोणी पळून तर जाणार नाही. हे बघा, भीती असणं खूप चांगली गोष्ट आहे. भीती जर नसती तर माणूस जगूच शकला नसता असं माझं मत आहे. मला भीती नाही वाटत. मी लय पॉझिटिव्ह थिंकर आहे आणि 200च्या स्पीडनी गाडी चालवली तर 100% मरणार आहे, त्यात काही चुकीचं नाही. मला भीती वाटते म्हणून मी जपून गाडी चालवतो, कमी स्पीडनी गाडी चालवतो. मला भीती वाटते म्हणून मी एक्सरसाइज करतो, जंक फूड नाही खात. मला भीती वाटते आजारी पडण्याची, भीती वाटते म्हणून मी या सगळ्या गोष्टी. भीती ही प्रिकॉशनसाठी आहे, बेटरमेंटसाठी आहे, थांबवण्यासाठी नाही आहे. मग तुम्ही लॉजिकली हे श्रीमंत लोक विचार करतात. फार एक्स्ट्रा नॉलेज आहे असं काही नाही. मी हमेशा म्हणतो माझ्यात असं काही बेस्ट नाही आहे, पण मी काय केलंय की मी क्लिअर आहे. मी इमोशनवरती नाही. मला असं वाटतं की यार इमोशनली पैसे तर मी सगळे कपाटातच ठेवले पाहिजेत, ते कोणाला द्यायला नाही पाहिजे. पण मी तसं नाही करत. मी लॉजिकनी विचार करतो. ॲक्च्युली आकडे काय बोलतात ते विचार करतो आणि मी सकारात्मक आहे. मी म्हणजे जे काही श्रीमंत लोक आहेत ते सकारात्मक असतात पैशाच्या बाबतीत की नाही पैसे वाढतील माझे, ठीक आहे. काही काळासाठी व्होलॅटिलिटी आहे, काही काळासाठी शॉर्ट टर्ममध्ये मायनस आहे, पण भविष्य चांगलं आहे, पैसे मिळणार आहे म्हणून स्टेबल आहे, आम्ही तिथे थांबलेलं आहे. सो वेगळा माइंडसेट असतो त्यांचा, क्लिअर थिंकिंग असतं आणि लॉंग टर्म हॅबिट्स डेव्हलप केलेले असतात. इन्व्हेस्टिंगची हॅबिट आता मी SIP करतोय, काही वर्ष झाले नॉनस्टॉप करतोय किंवा माझी इन्व्हेस्टिंग काही वर्षापासून चालू आहे. हॅबिट आहे इन्व्हेस्टिंगची. तात्काळ उपभोग, इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनला आम्ही अवॉइड करतो किंवा मी तरी जनरली अवॉइड करतो की नाही आता आलेला पैसा आपण कामाला लावू, त्यातनं उत्पन्न आलं तर मग आपण हे करू. माझं तर बजेट आहे की एवढे पैसे मी इन्व्हेस्ट केले, त्यातनं जे काही उत्पन्न निघेल ते माझ्या ट्रिपवरती खर्च होतो किंवा वडेवर. मग मी त्याला तात्काळ तेव्हा ट्रिप करू शकत होतो, पण मी तसं नाही केलं. बरेचसे लोक हे पण लॉजिक लावतात, सर मेलं गेलं तर जमा करा, बॅलन्स करा. बघा मी सांगतो मेलं तर रिस्क नाही आहे, तात्काळ मेलं विषय संपला, रिस्क नाही आहे. पण जर जगलात आणि भविष्यात पैसे नाही आहेत, काम नाही आहे, अशा वेळेला जगायची वेळ आली तर ते लय वाईट आहे, ते रिस्की आहे. त्यासाठी बॅलन्स करा. सगळेच पैसे वाचवायचे नसतात किंवा सगळेच पैसे उधळायचे नसतात. सो बॅलन्स करणं खूप गरजेचं आहे. सो श्रीमंत लोक आपल्यापेक्षा वेगळी नसतात. त्यांचा माइंडसेट वेगळा असतो, पैशाच्या बाबतीत सकारात्मक दृष्टिकोन, थिंकिंग क्लिअर असतं आणि लॉंग टर्मचं त्यांचं विजन असतं.
बघा, खूप सारे लोकांचे खूप साऱ्या गोष्टी आहेत की पैशामुळं नातेसंबंध खराब होतात किंवा पैसा पैसा करत राहणं खूप वाईट आहे. ॲब्सोल्युटली राईट. पैसा करत राहाल तर नातेसंबंध संपतील, फिजिकल प्रॉब्लेम होतील, खूप साऱ्या गोष्टी घडतील. पण पैशामुळे खूप साऱ्या गोष्टी फायद्याच्या पण आहेत. मी असं म्हणतो की जीवनात जगण्यासाठी 5 पिलर आहेत: फिजिकल, मेंटल, सोशल, फायनान्शियल, स्पिरिच्युअल. फिजिकल म्हणजे शारीरिक तुम्हाला फिट व्हायचं आहे, फिट राहायचं आहे. तर मला असं वाटतं की तुमच्या शरीरात कुठेतरी आजार आहे, त्याचा इलाज अपोलो हॉस्पिटलमध्ये होतो, त्यासाठी पैसेच लागतील ना, बरोबर ना? पैसे नसतील तर नाही. किंवा तुम्हाला शरीर सुदृढ ठेवायचं तर पौष्टिक आहार घ्यायला लागेल, काय प्रोटीन विटामिन घ्यायला लागतील, त्यासाठी पैसेच लागणार. तुमच्याकडे इनफ पैसे असतील तर शरीर चांगलं राहू शकतं. मेंटल पीस राहील. तुमच्यावरती खूप सारं कर्ज आहे, भविष्यात काय होणार माहित नाही, पोरांच्या शिक्षणाला पैसे नाही, त्याला नाही, तर तुम्ही स्ट्रेसमध्ये असणार. मेंटल पीस नसेल तर तुमच्याकडे खूप सारे पैसे आहेत तर मेंटल पीस मिळेल, मिळण्याची प्रॉबिलिटी जास्त आहे रादर दॅन. सो फिजिकल, मेंटल, सोशल. समाजामध्ये प्रत्येकाला वाटतं माझ्या शब्दाला मान असावा, सन्मान असावा, मला लोकांनी इज्जत द्यावी. पण इज्जत कोणाला मिळते? ज्याच्या खिशात पैसे त्याला. भिकाऱ्याला इज्जत मिळत नाही. तुमच्या खिशात पैसे नसतील, तुमची बायका पोरं सुद्धा तुमची इज्जत करणार नाही. सो पैसा खूप महत्त्वाचा आहे. पैशाने खूप काही मिळू शकतं. आर्थिक, बंगला घ्यायचा, गाडी घ्यायची, वर्ल्ड टूर करायची, पैसाच लागणार आहे. आध्यात्मिक, तुम्हाला काहीतरी काय सेल्फ रिअलायझेशन, सोल व्हायचं आहे, वॉटेवर, त्यासाठी मला वाटतं काही मेडिटेशन करायला लागेल किंवा काही भजनं कीर्तनं करायला लागतील. मला नाही माहीत काय करायला लागतं, ध्यानधारणा करायला लागेल. पण पोटात अन्न नसेल तर ती करू शकत नाही. अन्न विकत घेण्यासाठी पैसेच लागतात. ज्यांनी आध्यात्मिक उन्नती केली त्या सगळ्या लोकांना जर तुम्ही पाहिलं तर मेजरली जी लोक असतील ते सदर्न फॅमिलीतून बिलॉंग करत असतील किंवा त्यांची परिस्थिती चांगली असेल. क्वचितच ज्याला भूक लागली आहे तो साधना करू शकेल, असं माझं मत आहे. तुमचं काय मला चॅट बॉक्समध्ये नक्की सांगा. सो पैसा अतिशय महत्त्वाचा आहे. पैसा आनंद देतो. मग आपल्याला लॉजिकल विचार करायला लागेल, आकडे काय बोलते त्याच्यावरती भर द्यायला लागेल. उगीच इमोशनल होऊन नाही चालणार आहे. पैशाचे फायद्याचा विचार फ्रीडम देतो. पाहिजे तसं स्वतःच्या अटीवरती जगू शकता. पैसा बेटर चॉईसेस देतो. म्हणजे तुम्ही काही शिक्षण, आरोग्य, कोणत्या दवाखान्यात जायचं, पैसे असतील तर ना. पैसे नसतील तर सरकारी दवाखाना एकमेव ऑप्शन आहे. सो चॉईस देतो. कुटुंबाला बेटर लाईफस्टाईल देतो. मुलांना, बायका, पोरांना स्ट्रेस कमी होतो. पैसा असतील तर त्रास नाही. आता काय इराण इस्रायल झालंय, काय होणार काय नाही होणार, पैसे खिशात तर एवढं काही स्ट्रेस टेन्शन नाही आहे. सो खूप महत्त्वाचं आहे पैसे असणं. तर पैसे असण्यासाठी काय करायला लागते ते पहिल्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला लागेल. तुम्हाला म्युच्युअल फंड बुडतात असं कोणतरी सांगतं, कोणीतरी वाह्यात माणूस, आणि त्याचं तुम्ही ऐकता. ॲक्च्युअल काय समजून घ्या आणि मग पुढं पाऊल टाका. ऐकण्यापेक्षा एक्झॅक्ट व्हॉट फाइंड आउट करो और आगे बढो. बघा, फेलियरला घाबरू नका. मी तर ना असं म्हणतो की ना, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही स्वतः शिकली पाहिजे, तुमच्या मुलांना शिकवली पाहिजे, ते म्हणजे फेल व्हायला. फेल होणं हे खूप चांगलं असतं. हे समाज आपला स्वीकारत का नाहीये हा फार मोठा प्रश्न आहे. म्हणजे जे सफल लोक आहेत त्यांचा फेलियरचा रेट 90% आणि अबाव आहे. म्हणजे मी कुठेतरी एका इन्शुरन्स एजंटची मुलाखत ऐकली होती, ज्याला सगळ्यात जगात जास्त कमिशन मिळत होतं असा तो व्यक्ती होता. आणि त्याचं असं मत होतं की त्यांनी 10 लोकांना जर पॉलिसी पिच केली, त्यातली 9 लोक त्याला रिजेक्ट करत, त्याच्या पॉलिसीला रिजेक्ट करत होते. म्हणजे तो फेल होत होता 9 टाईम. आणि एकदाच तो सफल व्हायचा. 10 लोकांना भेटला तर एक पॉलिसी विकायची. तर त्याचं असं मत होतं की त्यांनी ना टार्गेट केलं होतं की मी 1 लाख लोकांना पॉलिसी विकायला अपयशी होईल. 1 लाख लोकांना अपयशी, 10,000 पॉलिसी विकणार. साहेब, राहुल द्रविडनी म्हणतात काय 12-13 हजार रन बनवले, पण त्यांनी काय 60-70 हजार बॉल फेस केले. 10-12 हजार रनामध्ये पण 6-4 असतील. तर त्यांनी एक्झॅक्टली जर किती बॉलवरती रन काढण्यात यश आलं तर 10-12% बॉलवरती रन काढण्यात यश आलं. 80-90% बॉलवरती त्यांना रन काढता झाले. म्हणजे फेल झाले ते. साहेब, आपल्या डोक्यात आहे ना सक्सेस असं काय फिट केलंय, शाळेत फेल झाला म्हणजे आयुष्यात संपलं. साहेब, मी कितीतरी पोरं बघितलेत ग्रॅज्युएटपर्यंत चांगल्या मार्काने पास, ग्रॅज्युएट नंतर त्यांना काहीच करता येत नाही. पुढे 5-10 वर्ष काहीच स्ट्रगलिंगमध्येच असतात. म्हणजे ते फेल होत आहेत पुढची 5-10 वर्ष. पण तो शाळेतच फेल झाला असतं तर काय वाईट होतं. किंवा कितीतरी लोक आहेत पोटेन्शियल आहे, नोकरी लागलेली आहे, व्यवसाय करू शकतात, पण फेल झालो तर लोक काय म्हणतील, घरातले काय म्हणतील, सासरवाडीचे काय म्हणतील, बायको काय म्हणेल, ह्या फेल होण्याच्या भीतीने ॲक्शन घेत नाही. कदाचित खूप सारे पोटेन्शियल आहे प्रत्येकामध्ये. फेल व्हायला घाबरायचं नाही. फेल झाला तर अनुभव येतो. आणि फेलियर सारखा गुरु नाही आहे. मी हे जे काही करतोय, मला किती लोक ट्रोल करतात खाली, मी फेल आहे त्यांना कन्व्हिन्स करणं. आज हा व्हिडिओ हजारो लोकांपर्यंत पोहोचतो, लाखो लोकांपर्यंत पोहोचतो. किती लोक लाईक करतात, किती लोक शेअर करतात, किती लोक ॲक्शन घेतात, तर ते 5% पण नसतील. 95% लोक रिजेक्ट करतात मला. आय एम फेल टू कन्व्हिन्स देम की हे किती महत्त्वाचं आहे. स्टील आय एम सक्सेसफुल. प्लीज, फेल होणं वाईट नसतंय. रिस्क घ्या, कॅल्क्युलेट घ्या. फार मोठी रिस्क. कॅल्क्युलेट म्हणजे माझं रुटीन लाईफ डिस्टर्ब नाही होणार अशी रिस्क घ्यायला काय हरकत नाही. फार काही कर्ज काढून स्टॉक मार्केटला पैसे लावायचे किंवा म्युच्युअल फंडला पैसे लावायचे किंवा अजून काय उद्योग करायचे असलं काही करायचं नाही. कॅल्क्युलेट 10,000, 20,000, 5,000 जे काय तुम्हाला शक्य आहे. रिस्क घेतल्याशिवाय रिवॉर्ड मिळणार नाही. मला कुठेतरी पोचायचं तर घराच्या बाहेर निघायला लागेल. मी म्हणतो रोडवरती गेलं तर अपघाताची भीती वाटते, रिस्क आहे.
आणि मी घरातच बसलो तुम्ही कुठेच पोहोचणार नाही. मला जर कुठे पोहोचायचं तर घराच्या बाहेर निघालं आहे. मला जर वेल्थ क्रिएट करायचं रिस्क घ्यायला लागेल. फेल व्हा, प्रत्येक फेलियर एक लेसन देऊन जाईल आणि पुन्हा उठा. फेलियर किंवा सक्सेस एक इव्हेंट आहे, पुढचं लाईफ परत सुरूच आहे. मी कोणाला तरी एका व्यक्तीला ओळखतो, कोणाला तरी मला माहीत आहे, ते महाराष्ट्र केसरी वगैरे झाले, एक सक्सेस मोठा होता आणि त्या सक्सेसमध्ये ते एवढे गुरफटून गेले की आज पूर्ण लाईफ फेल व्हायच्या मार्गावरती आहे. म्हणजे तो इव्हेंट त्यांनी सोडलाच नाही. तो डोक्यात घेऊन बसले की मी आता खूप मोठं झालं, मान सन्मान मिळाला, सगळं काही मिळालं, पण आजच्या तारखेला त्या व्यक्तीला घरातली लोक पण विचारत नाही आहेत. पॉईंट टू बी नोटेड. एकदा सक्सेस मिळालं किंवा एकदा फेलियर मिळालं, इट्स अ इव्हेंट. पुढं त्याच्यानंतर वेगळं लाईफ सुरू होतं. तुम्हाला कन्सिस्टंटली परिस्थितीचा सामनाच करायचा आहे. रिझल्ट काय पण येऊ द्या. मग रिझल्ट जर बेटर आणायचा आहे तर मग जे सफल लोक आहेत, वेल्थी लोक आहेत, काय करतात ते एक प्रोसेस बनवतात, त्याला फॉलो करतात. प्रोसेस ओरिएंटेड व्हायचं. मी हे करणार. आता हा व्हिडिओ बनवतोय, आम्ही एक प्रोसेस बनवली की आम्ही एक दिवस रेकॉर्डिंग करतो व्हिडिओ. कोणता व्हिडिओ चालेल नाही चालेल, लोक लाईक करतील नाही करतील माहीत नाही, आम्ही आमची प्रोसेस फॉलो करतो. व्हिडिओ सक्सेस होईल, फेल्युअर होईल, त्याच्याशी काही कन्सर्न नाही. झाला तर झाला, फेल करत राहणं ही प्रोसेस. आज तेवढे परफेक्ट व्हिडिओ नसेल बनवत, पण आज ना उद्या ते परफेक्शन येईल सुद्धा, प्रचंड व्हायरल होतील सुद्धा, माहीत नाही काय होणार. बट आम्ही आमची प्रोसेस फॉलो करत राहणार. तुम्हाला आवडली ओके, नाही आवडलं आम्ही अजून इम्प्रूव्हाइज करण्याचा प्रयत्न करणार. सो फेल व्हायचं नाही पुन्हा पुन्हा. आता आमचे सुरुवातीचे व्हिडिओ तर काय लाईक नव्हतं, शेअर नव्हतं, काहीच नव्हतं. म्हणजे 100-200 लोक पण व्ह्यूज यायचे नाही. आता तोच आकडा 2,000-4,000 5,000 10,000 व्ह्यूकडे गेलेला आहे ना. होऊ शकतं पुढे लाखांमध्ये जायला पाहिजे. आय होप सो. तुम्हाला काय वाटतं? मला कमेंटमध्ये सांगा की आमचे व्हिडिओ लाखांपर्यंत पोचतील का नाही. लेट इट बी. तर फेलियरला घाबरू नका. आउटकमपेक्षा प्रोसेसवरती फोकस करा. प्रोसेस फार महत्वाची. तुम्ही करत राहा. हे बघा, रिझल्ट काय येणार हे आपण नाही ठरवू शकत, आणि रिझल्टवरती फोकस केलं तर आपण प्रोसेसवरती फोकस नाही करत. मी जर म्हटलं झाडाची फळं मला पाहिजेत, तर पाणी नुसतं ते फळावरतीच फोकस करत बसलो तर करायचं, पाणी टाकायची प्रोसेस जी रोजची आहे ती सोडून दिली आणि फळं कधीच नाही मिळणार. जे कोणी सफल आहेत जीवनामध्ये त्यांनी काय केलंय, इनपुटवरती फोकस केलाय. आउटपुट काय आहे ते बघूयात. इनपुट मी कसं बेटर देऊ, बेस्ट देऊ, याच्यावरती फोकस करतात. मी कसं बेस्ट करू शकतो. आता पहिले मी फक्त बोलायचो, आता आम्ही प्रयत्न करतो की पीपीटी सह बोलायचं. म्हणजे काय, आपण अजून काय इनपुट देऊ शकतो याच्यावरती फोकस केलाय. आउटपुट काय येणार, लेट इट बी, होऊ देत काय व्हायचं. सो प्रोसेस खूप महत्वाची. तुम्ही काय करा, इनपुटवरती एफर्ट द्या, स्किल काय कन्सिस्टंटली करत राहा, आणि आउटपुट हे आपोआप सुधारतं. जसं जसं तुम्ही इम्प्लिमेंट करत राहाल तसं तसं आउटपुट तुमचं बेटर येईल. आता तुम्ही थोडीशी इन्व्हेस्टमेंट कराल, तेवढा रिटर्न नाही भेटणार, अजून काही नॉलेज मिळेल, अजून काही फेलियर येतील, पण एक ना एक दिवस तुमची प्रोसेस पण सुधारेल आणि तुम्ही बेस्ट लेवलला पोहोचाल. जो माळी फक्त फळांची वाट पाहतो तो झाडात पाणी घालायला विसरतो. प्रोसेस ही तुमची खरी गुंतवणूक आहे असं मानलं जातं. तर प्रोसेस फॉलो करा, रिझल्ट येणार, चांगला येणार. आता मोठ्या मोठ्या कंपन्या असतात, गाड्या बनवतात, वेगवेगळे कामगार जरी असले तर गाड्या सेम बनतात का, तर काय प्रोसेस कुठं होणार ती परफेक्ट आहे. त्यांनी प्रोसेसवरती फोकस केला, गाडी सेम आउटपुट टिकत आहे. सेम प्रोसेस फॉलो केली जाते सगळ्या कामगारांकडनं. म्हणजे हा वेगळा तो वेगळा तो वेगळा जर करत बसला असता तर वेगवेगळ्या गाड्या निघाल्या असत्या, पण सेम गाड्या निघतात का, तर त्यांनी प्रोसेस ओरिएंटेड सगळं केलेलं आहे. तुम्ही पण ते करा. इनर जे काही आपलं इनर स्कोर कार्ड ठेवा. लोकांना दाखवण्यासाठी किंवा स्टेटससाठी कोणत्या गोष्टी करत बसू नका. तुमचं समाधान काय, तुमच्यासाठी महत्त्वाचं काय, ते फार महत्त्वाचं आहे. इतरांना दाखवण्यासाठी पोराला इंजिनियर करतोय, डॉक्टर करतोय, सगळीच पोरं इंजिनियर डॉक्टर होत नाही. ते आता नीटचं काहीतरी झालंय, ते पेपर फुटले काय आलं. मला सांगा, भारतामध्ये असं म्हणतात की 1,00,000 लोकांमागे 700 डॉक्टरची गरज आहे. आता 700 का 850 डॉक्टर साहेब. इथं मी पिंपरी चिंचवडमध्ये राहतो, क्लिनिक नाही आहे कुठे जवळपास. एवढे डॉक्टर आहेत की क्लिनिक टाकलं तर परवडतच नाही आहे. इव्हन माझे काही लोक ओळखीचे आहेत, डॉक्टर MBBS पोरं आहेत त्यांची. साहेब, कामगाराला जरा कमी काम असेल, हॉस्पिटलमध्ये शिव्या पडतात एवढ्या, आणि रिव्हेन्यू आणायचा असतो, हे करायचं असतो, ते करायचं असतं, कामाला जाते ते डॉक्टर लोक. एवढ्या खतरनाक परिस्थितीमध्ये ते जगतायत की विचारू नका. कुठं सगळ्यांना डॉक्टर करताय. खरंच आपल्या मुलाची नाही कॅपॅसिटी तर लोकांना दाखवण्यासाठी विनाकारण नीटला फी भरा, हे करा ते करा. मी तर साधं सोपं म्हणेन, मुलगा आहे ना साध्या नोकरीला असू द्या, चपरासी असू द्या, चपरासी नाही बट म्हणतोय मी, पण करोडपती असू द्या, त्याला निवांत खाऊन पिऊन झोपेल तरी. कलेक्टर आहे आणि त्याला लई स्ट्रेस टेन्शन आहे, पारा भानगडी आहे, सुख नाहीये, शांतीची झोप नाहीये. कशाला पाहिजे असं लाईफ? का तुम्हाला ते दाखवायचं लोकांना? आणि सगळे डॉक्टर इंजिनियर झाले तर मला नाही वाटत जग चालेल म्हणून. तो कॉमन सेन्स जरूर वापरा. तुम्हाला सांगू का, ते क्लासेसवाल्यांचे मी मध्ये एक पॉडकास्ट केलं होतं, विजेता कॉर्नरला नक्की पहा.
तिकडे क्लासेस नीटवाल्यांचा एक क्लास बोलवलं होतं, तर त्यांनी सांगितलं की आम्ही काय करतो, स्कॉलरशिप देतो, जे हुशार पोरं जे पास होऊ शकतील. मग ते आमच्या क्लासेसच्या बोर्डवरती येतात की हे नीटमध्ये एवढं रँकिंग केलं, आता त्यांना स्कॉलरशिप 50%, 60% काही फीज ऑफ केली जाते आणि बाकीची पोरं जी घेतल्या ज्यांच्याकडून 100% फी घेतात ना, त्यांना 100% माहिती आहे क्लासेस आले की हे पास नाही होणार, तरीसुद्धा ते सगळी प्रोसेस आहे. मग पास नाही होणार आहे आपल्या मुलाचं आपल्याला कळत नाही का, हे स्टेटस व्हॅल्यू समजून घ्यावं. तुमच्यासाठी महत्त्वाचं काय, तुमच्या मुलाचं सुख महत्त्वाचं आहे, त्याचा स्ट्रेस टेन्शन घेऊन त्याने आत्महत्या करावी हे महत्त्वाचं आहे. काय महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी, पैसे घालून त्रास विकत घेणं. मी म्हणत नाही तुमच्या पोरामध्ये गुणवत्ता असेल तर नक्कीच करा, पण लोक दाखवण्यासाठी सोसायटीचा स्कोर बोर्ड फॉलो करतात, ते चुकीचं आहे. मोठी कार दुसऱ्याला इम्प्रेस करण्यासाठी, मोठं घर स्टेटस दाखवण्यासाठी, लक्झरी लाईफस्टाईल, सोशल जे काही अवेअरनेस आहे अटेन्शन मिळवण्यासाठी दुसऱ्याची कंपॅरिझन करणं बंद करायचं. आणि कंपॅरिझन करत राहिलं तर काहीच नाही. तुमचं इनर स्कोर बोर्ड बनवा, तुमच्यासाठी महत्त्वाचं काय, तुमच्यासाठी व्हॅल्यू काय, तुमच्यासाठी सक्सेस काय, हे जर तुम्ही प्रॉपर वेनी केलं तर आणि तरच तुम्ही वेल्थ पण क्रिएट कराल. फक्त पैशाची श्रीमंती नसते, समाधानी ही पण श्रीमंती आहे, हेल्थसुद्धा एक श्रीमंती आहे. आजकाल कितीतरी केमिकल्स रिलीज होत आहेत निगेटिव्ह थिंकिंगनी आणि मग ते हार्म करतात तुमच्या बॉडीला. सो प्लीज, सर्वात मोठं वेल्थ फॉर्म्युला आहे स्पेंड लेस दॅन यू आर. साधा रूल आहे, तुम्ही जेवढं कमवता त्याच्यापेक्षा कमी खर्च करा आणि हेच वेल्थ क्रिएट. जे वाचेल ते प्रॉपर वेनी इंटेलिजंट पद्धतीने इन्व्हेस्ट करा, आकडे बघून इमोशनल होऊन नाही. ज्या लोकांचं खर्चच जास्त आहे त्यांनी वेल्थचा संबंधच येत नाहीये. सोपा रूल आहे, लोकांना फार मोठं काय वाटत नाही की तुमची जेवढी कमाई त्याच्यापेक्षा कमी खर्च करा. लोक काय करतात, कमी नाही फ्युचर कमाई खर्च करून टाकतात. कर्ज काढतील, पर्सनल लोन काढतील, क्रेडिट कार्ड वापरतील, अजून काय करतात, भविष्यामध्ये जे कमवणार आहे ते पण खर्च करतात. मग ते अवघड आहे. मी तर हमेशा म्हणतो जेवढं कमवत आहे त्याच्यापेक्षा तुमचा खर्च हा कमी असला पाहिजे. खूप महान लोकांनी सांगितलं, मी म्हणायची काही गरज नाही अजून. प्रत्येक महिन्याला काही ना काही छोटी बचत करा आणि ही कन्सिस्टंटली ही सवय लावा. त्याला प्रॉपर वेनी स्मार्ट इन्व्हेस्टिंग करा, म्युच्युअल फंड, SIP, स्टॉकच्या माध्यमातून जे काही तुम्हाला नॉलेज आहे त्याच्या पद्धतीने, आणि लॉंग टर्म कंपाऊंडिंगचा फायदा घ्या. कंपाऊंडिंग जगातलं 8वं आश्चर्य म्हटलं जातं, पण आपण का ते समजून घेत नाही मला कळत नाही. खरं तर आहे ना, एमफीचा डेटा असं सांगतो की जे काही 100 लोक इन्व्हेस्टमेंट करतात पहिल्या 5 वर्षामध्ये आय थिंक 88 लोक बंद करतात. 11-12 लोक राहतात पहिल्या 5 वर्षामध्ये आणि 10 वर्षापर्यंत फक्त 2 लोक राहतात 100 मधले. खरं तर 10 वर्षानंतर कंपाऊंडिंगचा इफेक्ट यायला सुरुवात होतो, 7-8 वर्षानंतरच सुरू होतो. पण तुम्ही तोपर्यंत थांबतच नाही, तुम्हाला गडबडच एवढी आहे. मग तुम्ही हे नाही फॉलो करणार तर मग नाही होणार. लॉजिक लावतात, मेलो तर काय नाही, काय मेलात तर मेला, काय प्रॉब्लेम नाही आहे, काहीही अडचण नाही आहे, ती रिस्कच नाही आहे. रिस्क ही आहे की तुम्ही जगलात भविष्यात आणि पैसे नसताना जगलात तर ती रिस्क आहे. त्यासाठी बॅलन्स अप्रोच करा. मी म्हणत नाही सगळंच वाचवा आणि सगळंच खर्च करा, कॉमन सेन्स जरूर वापरा. सो लॉंग टर्म कंपाऊंडिंगची जादू वापरा. मोठा विचार करा, करोड रुपये कमवण्याचा विचार करा तर 70-80 लाख तरी कमवाल. पण तुम्ही टार्गेटच 10 लाखाचं 5 लाखाचं ठेवलं तर मला नाही वाटत तुम्ही काय मोठं कराल. मला काल परवाच एक जण भेटले होते, आय थिंक 40-45 लाखाचा पोर्टफोलिओ आहे आणि ही वस्तू की अरे माझ्याकडे भरपूर आहे. आणि त्यांनी 2018 पासून आय थिंक इन्व्हेस्टमेंट सुरू केली होती, टप्प्याटप्प्याने केली. टेंटेटिव्हली 20-22 लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे, 45 लाखाचं व्हॅल्युएशन आहे, 45-46 लाखाचं व्हॅल्युएशन आहे, 15-15.5% CAGR आहे आत्ता पडलेल्या मार्केटमध्ये. त्यावेळेला त्यांनी 35 लाखाचं गावाला घर बांधलं आहे. मी त्यांना त्यावेळी सल्ला दिला होता की तुम्ही घर नका बांधू, गावाकडं. आत्ताची परिस्थिती अशी आहे, मला ते काल परवा येऊन भेटले तर त्यांचं असं मत होतं की यार ते घर आता ते आम्ही राहत नाही काही नाही तर ते असं आउटडेटेड वाटायला लागलं आत्ताच 5-7 वर्षात. ते 35 लाखाचं घर आता विकायला काढलं तर म्हणले 20-25 लाखात पण कोणी घेणार नाही. सो अशा डेड इन्व्हेस्टमेंट करणार तुम्ही आणि डोक्याला ताप करणार. मी त्यांना म्हटलं ते जर तुम्ही 35 टाकले असते, हेच जर 15%चं मी CAGR लावलं तर पैसे किती होतं ते त्यांना दाखवलं. नाही आपल्याला बाद झालं एवढं. आता म्हटलं तुमचा पगार किती, तर त्यांना 1.5 लाख रुपये समथिंग सॅलरी आहे. आता 1.5 लाख सॅलरी रिप्लेस जर करायची म्हटलं पुढच्या 10-20 वर्षानंतर तर करोडो रुपये पाहिजेत. ते म्हणतात 1 कोटी बाद झाले. अरे 5-10 कोटीचं टार्गेट ठेवा. असं म्हणतात की तुम्ही जर चंद्राला निशाणा केला तर कुठलं तरी चांदणी तरी उडेल आणि तुम्ही निशाणाच चांदणीला केलं तर मग चंद्र तर दूरचीच गोष्ट. असं म्हटलं जातं. चंद्र आता ते भौगोलिक भाषेत नका जाऊ, पण असं म्हटलं जातं. मोठं टार्गेट ठेवा. टार्गेट ठेवायला पैसे लागतात का? मी म्हणतो 500 कोटी 1000 कोटी मला कमवायचं टार्गेट आहे. 10,000 कोटी कमवायचं टार्गेट आहे. पैसे लागले त्याला नाही. पण तुम्ही टार्गेटच जर 1 कोटी ठेवलं तर मात्र मग अवघड आहे ना. सो मोठं फोकस करा. हे श्रीमंत लोक मोठी थिंकिंगचे विचार करतात. मोठं घर पाहिजे, मोठी गाडी पाहिजे, त्यासाठी काय लागणार तर हे लागणार. तो मोठा विचार करा. जेवढं तुमचं मोठं गोल असेल तेवढं तुम्ही अनकम्फर्टेबल. अनकम्फर्टेबिलिटी खूप महत्त्वाची आहे. जे गोल तुम्हाला अनकम्फर्टेबल करत नाही ते गोल मोठं नाही आहे किंवा ते कामाचंच नाही आहे तुमच्या. अनकम्फर्ट झालं पाहिजे. अरे कसं काय होणार असा प्रश्न पडला पाहिजे. अपसाईड वरती फोकस करा. कोणत्याही परिस्थितीमध्ये
बेटर काय होऊ शकतं याच्यावरती फोकस करा. अपॉर्च्युनिटी शोधा. मी तर हमेशा म्हणतो की रिस्क किंवा जेव्हा भीती असते सगळ्यात मोठी किंवा मार्केट पडण्याची रिस्क मोठी होऊन जाते तेव्हा अपॉर्च्युनिटी पण मोठ्या भेटू शकतात. क्रिएट मोर, कन्झ्युम लेस. आपण आहे ना गरीब मानसिकता काय करते, नुसतं कन्झ्युम्शन करत असतो. म्हणजे मी असं म्हणतो की आहे ना श्रीमंत लोक जे असतात ते मॅक्सिमम वेळ विकतात आणि गरीब लोक असतात ते मॅक्सिमम वेळ कन्झ्युमर असतात. मग तुम्ही किती वेळ कन्झ्युमर असता, किती वेळ सेलर असता ते फार महत्त्वाचं आहे. बघा तुम्ही थिएटरमध्ये जाता तिथं डायरेक्टर सेलर आहे, थिएटरवाला सेलर आहे, तो पॉपकॉर्नवाला सेलर आहे, डायरेक्टर सेलर आहे, सगळे सेलर आहेत. यू आर कन्झ्युमर. तुम्ही मार्केटमध्ये जाता भाजी घेताय, कन्झ्युमर. सगळीकडे तुम्ही कन्झ्युमर आहे. तुम्ही आता हे व्हिडिओ पाहता तुम्ही कन्झ्युमर आहात. युट्यूबर सेलर आहे, मी सेलर आहे असं म्हणा, सगळे सेलर आहे इकडे, तुम्ही कन्झ्युमर आहात. मग बघा नेटफ्लिक्स असतंय, रील असतात, सोशल मीडिया असते, नुसतं वेळ खात आहे. हा तुम्ही इम्प्लिमेंट करताय त्यातनं काय, तुम्ही जर पॉडकास्ट बघताय, लर्न करताय काहीतरी, हे जे माझे व्हिडिओ आहेत हे तुम्ही कन्झ्युम करताय, इट्स अ नॉलेज आहे, तुम्ही नॉलेज घेताय, दॅट्स ओके. पण एंटरटेनमेंट अमकं डमकं हे सगळं जर करत बसाल तर तुम्ही कन्झ्युमरच राहा. सेलर बनायचं आहे तर नॉलेज गेन करा. हे तुम्ही नॉलेज गेन करताय, उद्याच्याला तुम्ही ह्या नॉलेजच्या बेसवरती म्युच्युअल फंड खरेदी करा. स्टॉक मार्केट, मग ती जी कंपनी आहे ती काय प्रोडक्ट विकते तिथं तुम्ही सेलर आहात, मालकाच्याच बाजूनी आहात किंवा मालक आहात रादर दॅन. सो इकडं तुम्ही मालक बनण्याचं ज्ञान घेताय, सेलर बनण्याचं ज्ञान घेताय. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर लर्निंग, रोज नवीन स्किल्स शिका, बिल्ड करा प्रोजेक्ट, बिझनेसेस किंवा ॲसेट्स बनवा, क्रिएटिंग कंटेंट, सोल्युशन, प्रोडक्ट्स बनवा. बघा लोकांचं प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणजे बिझनेस, तर प्रॉब्लेम्सचं सोल्युशन आणणं खूप महत्त्वाचं आहे. स्किल डेव्हलपमेंट करा, स्वतःमध्ये गुंतवणूक करा. ही गुंतवणूक वेळेची असेल, पैशाची असेल, जी काय आहे, तन मन धन जे तुम्ही देऊन गुंतवणूक करता. आता इथं तुम्ही तन दिलंय, मन दिलंय, धन काय दिलेलं नाही, ठीक आहे, पण तन मन दिलंय ही पण गुंतवणूक आहे, वेळ दिलाय. दॅट इज व्हेरी बिग इन्व्हेस्टमेंट. वेल्थी लोक टीव्ही कमी बघतात, 1 तासापेक्षा कमी टीव्ही पाहत असाल तर तुम्ही वेल्थीकडे आहात. वाचन खूप जास्त करतात. वॉरन बफे म्हणतात 80% वेळ वाचन करतात, रिसर्च करतात. वाचनामध्ये रिसर्च येतो, बरंच काय येतं. त्यानंतर लर्निंग जे असते, पॉडकास्ट असतात, कोर्सेस असतात, त्यांच्याकडे मेंटर असतात. ते स्वतःला छान समजत नाही, मला सगळंच येतं, मी लय हुशार, अकाउंटचा बॅलन्स सांगतो का तू हुशार आहे. मला बरीचशी लोक खाली डिबेट करतात, माझ्याशी स्वतः येऊन बोल, अकाउंटचा बॅलन्स किती आहे, अलाउड करतो का तुम्हाला माझ्याशी बोलणं, माझा खूप चांगला आहे. उगीच बघा तुम्ही शहाणे म्हणल्याने शहाणे नाही होत. जर तुमचा शहाणपणा तुम्हाला सुखी, तुमच्या फॅमिलीला सुखी समाधानी तुम्हाला फ्रीडम देत नाहीये तर ते शहाणपण काय कामाचं जे तुम्हाला त्रासदायक आहे. तर कुठेतरी सरेंडर होऊन मेंटरला पकडणं गरजेचं असतं. नक्की करा. बिझनेस बिल्ड करा. पॅसिव्ह इन्कम स्ट्रीम तुम्हाला बनवायची असेल तर ॲसेट्स फार महत्त्वाचे आहेत. अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे विचार करणं ची जे सवय आहे, हा एक प्रिन्सिपल आहे. विचार करा की नक्की काय चाललंय, काय होत आहे, सगळ्यात कसं हे असंच आहे का, किंवा ह्याच्यापेक्षा बेटर काय होऊ शकतं, मी वेगळं काय करू शकतो. जर तुम्ही या पद्धतीने विचार केला तर लवकर ग्रो कराल आणि जगापेक्षा वेगळं काहीतरी आउटस्टँडिंग कराल. जर उदाहरणार्थ बोलायचं झालं तर इलॉन मस्कचं आपण उदाहरण घेऊ शकतो की त्यांचं काय झालं, पारंपरिक जो विचार होता की रॉकेट खरेदी करणं अशक्य आहे, महाग आहे, इम्पॉसिबल आहे, असं सगळ्या इंडस्ट्रीचं म्हणणं होतं. मग त्यांनी काय केलं, विचार केला. विचार करणं हा प्रिन्सिपल आहे. जो विचार करतो तोच ग्रो करतो, जो मॉरला फॉलो करतो तो कधीच ग्रो नाही करत. तो विचार करा. म्हणजे स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करता विचार करा, का केली पाहिजे, प्रोडक्ट मला ओळखीचं आहे का, हे ऐकत आहे का, विचार करा. मी घेऊ शकत नाही किंवा मला ते समजूच शकत नाही असं म्हणून बाजूला बसतात काय अर्थ आहे. इलॉन मस्कने काय केलं, ब्रेकडाऊन. रॉकेट बनवायला नक्की काय लागतं त्याचा विचार केला. मी जर विकत नाही घेऊ शकत, ठीक आहे, माझ्याकडे नाहीत पैसे, मग काय लागतं. रॉ मटेरियलची माहिती घेतल्यानंतर त्यांनी विचार केला की मी रॉकेट कसं बनवू शकतो, किंवा त्यांनी ते रॉकेट स्वतः बनवलं रॉ मटेरियल घेऊन आणि 10 पट कॉस्ट कमी केली आणि ते आउटस्टँडिंग राहिलं. ग्रेट वेल्थ क्रिएट केली. जगापेक्षा 10 टाइम कमी किमतीमध्ये रॉकेट बनवलं, जे इंडस्ट्रीला पण मान्य नव्हतं किंवा एक्सेप्ट नव्हतं. विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. न विचार करता फॉलो करणं. कोणीतरी तुम्हाला काहीतरी सांगता आणि तुम्ही ते विश्वास ठेवता, तर ते तसं नाही आहे. अर्थात खरं काय हे विचार करून तुम्हाला ठरवावं लागेल किंवा आउटस्टँडिंग पठडीच्या बाहेर जाऊन विचार करावा लागेल. वेल्थ फक्त पैशामधून तयार होते का, तर याचं उत्तर नाही असं आहे. सवयीमधनं. तुमचा दिनक्रम काय आहे, उधळ पट्टीचा आहे, बचतीचा आहे, वडवर जे काय आहे ते तुम्ही कन्सिस्टंटली गुंतवणूक करता, कन्सिस्टंटली फायनान्शियल एज्युकेशन घेता, तुमच्या सवयी तुम्हाला खूप चांगल्या लेवलला पोहोचतात. विचारसरणी, प्रगतिशील विचार आहेत, मूलभूत तुमची तत्व आहेत, दृष्टिकोन तुमचा कसा आहे खूप महत्त्वाचं आहे. शिस्त अतिशय महत्त्वाची गोष्ट. शिस्त असेल तरच तुम्ही पुढे जाल. SIP ही शिस्त आहे. शिस्तीने तुम्ही गुंतवणूक करता. तात्कालीन समाधान, इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन, शिस्तच नाही आहे, आलं की पहिलं खर्चल कधी, असं जर होत असेल तर तुम्ही शिस्त तुम्ही फॉलो करत नाही आहात आणि मग तुम्ही नाही मोठे होऊ शकता. प्रक्रियेवर लक्षाचं सातत्य पाहिजे आणि स्मार्ट निर्णय खूप महत्त्वाचा आहे. हुशारीने निर्णय, स्मार्ट निर्णय घेणं ही एक कला आहे.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्मार्ट तोच आहे जो तात्काळच्या मागे नाही जात, जो दीर्घकालासाठी जो लॉंग टर्मचा विचार करतो तोच स्मार्ट निर्णय आहे असं एकंदरीत ह्या सगळ्या प्रक्रियेतनं मला तुम्हाला सांगायचं आहे. दुसरी गोष्ट, आणि श्रीमंत विचार जर तुम्हाला निर्माण करायचे तर बुक, पॉडकास्ट, मेंटर यांच्याकडून लर्न करणं गरजेचं आहे. हे जे काही आकाश गोंधळ नावाचं चॅनल आहे किंवा अजून या तत्सम चॅनल आहेत याच्यावरनं जे काही लर्निंग मिळतात ते घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर हे शिकल्यानंतर तुम्हाला ॲसेट बनवायची नॉलेज किंवा कला जमेल आणि मग ते बनवा. म्युच्युअल फंड हे ॲसेट आहे, स्टॉक मार्केट हे ॲसेट आहे, रिअल इस्टेट हे ॲसेट आहे, गोल्ड हे ॲसेट आहे, सिल्वर हे ॲसेट आहे, खूप सारे ॲसेट आहे. वेगवेगळे ॲसेट क्लास, वेगवेगळे त्याचे रिटर्न्स आहेत, वेगवेगळे रिस्क आहेत. तर ते तुम्ही शिकलात तर तुम्हाला ते काय करता येईल, बिल्ड करता येईल. स्किल पण सगळ्यात मोठं ॲसेट आहे. ते कोणतं इन्व्हेस्टिंगचं स्किल असेल, बिझनेसचं स्किल असेल, सेल्सचं स्किल असेल, स्किल डेव्हलप होतात शिकल्याने. मोठं थिंकिंग करा, लिमिट ठरवू नका, काय पण पॉसिबल आहे हे लक्षात ठेवा आणि कन्सिस्टंटली ग्रोथ करत राहा. कन्सिस्टन्सी द विनिंग गेम, निरंतरता ही सफलता की कुंजी आहे असं म्हटलं जातं. तर जे करताय चांगल्या सवयी श्रीमंतीच्या त्या निरंतर करत राहा. तुम्हाला जे काही वेल्थ आहे ती प्रचंड क्रिएट करता निश्चित येईल. तर मित्रांनो, तुम्ही वरीलपैकी कोणता नियम वापरणार आहात, हॅबिट वापरणार आहात किंवा वापरत आहात, नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.